नमस्कार. माधुरीज ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आता घटस्थापना प्रत्येकाच्या घरी झालेली आहे. तर आज मी तुळजाभवानीची माहिती, परिपूर्ण माहिती तर तुम्हाला मी सांगणार नाही आहे. एवढी काही माझी पात्रता नाही आहे, पण मी तुमच्यापर्यंत माहिती ही वाचून दाखवते. तर छान आलेलं आहे म्हणून तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करते. तर तुळजाभवानी ही आपली कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे. तर तुळजापूरचं देवीची परिपूर्ण माहिती मी तुमच्यासमोर वाचून दाखवते. तुळजापूरची भवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्यांना तुळजापूरमधील कित्येक प्रथा परंपरांबद्दल माहिती नसते. म्हणूनच तुळजाभवानीच्या विविध प्रथा परंपरा हा परिचय तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. श्रीकृष्ण तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे शक्तिपीठ. वर्षभर भक्तांचा लोंढा तुळजापूरच्या दिशेने येत असतो. बाहेरून येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर आणि परिसर अशा ठराविकच गोष्टी माहीत असतात. परंतु या पलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा परंपरा जपलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. 3.5 शक्तिपीठापैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्याच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षातून 3 वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी आणि अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते, ज्याला देवीची निद्राकाल म्हटले जाते. घोर निद्रा, श्रमनिद्रा, सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपवण्याची पद्धत नाही. श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळ पूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पाणेरी मठाचे महंत व 16 आणि कदम पुजारी या घराण्यातील स्त्री पुरुषांना असून आजही परंपरा कायम आहे. त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही असला तरी त्या देवीची मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चलमूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनवलेली ही मूर्ती साधारणपणे 2x3 15 इंच आकाराची अष्टभुजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसवलेली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसवण्याकरिता 1.5 फूट लांबीचा क्रूस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसवले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला 6 इंच लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरता वापरली जाते. कदाचित ही अनोखी प्रथा असावी. यात विशेष बाब म्हणजे मंदिर संस्थांकडे सर्व आर्थिक अधिकार असतानाही मेण पुरवण्याची जबाबदारी परंपरेने देखील पाणेरी मठाच्या महंतांकडेच आहे. 3.5 शक्तिपीठात तुळजापूर प्रथा परंपरा पूजा अर्चा या बाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतील भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठ्या दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तीशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णतः चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसवली जाते. वीरांची देवता महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठात तुळजापूरची ही तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्णपीठ तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे.
यापैकी तुळजाभवानीची ही महिषासुरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदैवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणून कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर 3 शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील बहुतेकांची ती कुलदेवता असल्याने वर्षभर भक्तांचा महापूर इथं सुरू असतो. बालाघाट, डोंगरघाटातील प्राचीन काळातील यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर या ठिकाणी एकाच दरीत तुळजाभवानीचं ठाण आहे. तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता. त्वरितावरूनच तुळजापूर म्हणजे नाव कसं आहे बघा, की भक्तांच्या संकटाला धावून जाण्यासाठी तिचं नाव त्वरिता. मग त्वरिता मग त्वरितावरून तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे 2 नवरात्र उत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद अष्टमी, अश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोर निद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरवलं जातं. वर्षातून 3 वेळा तुळजाभवानीची मूर्ती निद्राकाळाकरिता एका विशिष्ट पलंगावर झोपवली जाते. त्या सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरवली जाते. तुळजाभवानीची पूजार्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्यांकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव गोरमाळ्याच्या लोकांना आहे. याचबरोबर देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली म्हणजे भगत घराण्याकडे आहे. मध्ययुगीन कालखंडात भिंगारच्या जनकोजी तेली तुळजापूरला येताना आपल्या घराला आग लावून निघाला आणि तुळजापूरला येत असताना रस्त्यातच त्याचं निधन झालं. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीनं दरवर्षी तेल्याच्या पालखीत बसून सीमोल्लंघन खेळण्याकरिता जाण्याची प्रथा आजही कायम आहे. जनकोजीची 11वी पिढी ही सेवा अविरतपणे बजावते. जनकोजी तेल्याच्या घराण्याचा मान म्हणून पालखी तर आहेच, शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेल्याचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. कुलस्वामिनी तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात पालखी तयार करण्याचा सन्मान मात्र राहुरीकरांना लाभतो. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. निद्रा कालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचे काम आंबेगाव घोडेगावातील ठाकूर घराणे पार पाडते. दसऱ्यापूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग धुणं अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवळ तुळजापूरला येत असतो. त्यातही विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यासमोर विश्रांतीसाठी ठेवला जातो. छत्रपती शिवरायांच्या भक्तीत तुळजाभवानीच्या अग्रक्रम आहे. त्याचा हा योगायोग कुठल्याही मंदिरामध्ये पलंग आणि पालखी या वस्तू पवित्र असल्याने त्यांचे जतन करून ठेवलं जातं. याउलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखी एकाच वेळी वापरून त्या होमात टाकून नष्ट केल्या जातात. हे वेगळेपण आहे. देवीच्या शिरावर मुकुट बसवण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानांची चुंबळ करावी लागते. कशाची? पानांची चुंबळ करावी लागते. ते पान पुरवण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापना सुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत.
अल्पशामोपदल्यात ही मंडळी देवीची सेवा म्हणून दिवसरात्र राबतात। यामध्ये जाधव घराणे नगारा वाजवण्याचे काम करते, कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात, पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात, न्हावी समाजाकडे सनई चौघडा वाजवण्याचे काम आहे। याप्रमाणे हरके जाती धर्माला इथं परंपरेने सेवा बजावण्याचा अधिकार आहे। लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा पसंत करते, तो उपरकर घराण्याकडून येतो। देवीची प्रक्षाळ सिंहासन यासारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात। भक्ताने सिंहासन पूजा केल्यानंतर देवाजीच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचे। सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा 3 वेळा दूध खिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो। त्यासोबत पानाचे एक विडाही दिला जातो। तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात। त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळ्यात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग 3 महिने देवाजीच्या वारा घालतात। सिंहासनरूढ देवीजींना वारा घालण्याकरता पलंगे हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतातच। यासोबतच चैत्र शुद्ध बलिप्रदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते। हे लिंबू सरबत पुरवण्याचे काम वंश परंपरेने भिसे आणि दीक्षित या घराण्याकडे आहे। विना बोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात। मूळ नाव चिंचपूर, तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर। यमुनाचल प्रदेशातील चिंचपूर भागातील एका दरीत तुळजाभवानीची ठाण असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे। प्राचीन काळी तुळजापुरात मोठ्या प्रमाणावर चिंचेची झाड असल्याचा संदर्भ सापडत असला तरी आज तेथे हे झाड दिसणं दुर्मिळ झालं आहे। निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिराचा कारभार हाकण्याकरिता संस्थांची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टरांचे प्रमुख आहेत। मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजा अर्चा कदम घराण्याकडील 16 घरांकडे आहे। त्यांना भोपे पुजारी तर अन्य घराणे जे देवीचे नवस साऱ्यास पार पडतात त्यांना पाळीभर पुजारी म्हणतात। त्यांच्यासोबत पाणेरी मठाचे महंत देवीच्या सेवेकरता अहोरात्र मंदिर परिसरातील आपल्या मठात राहतात। महंत आणि वरील दोन्ही प्रकारचे पुजारी यांच्यात मानापमानावरून वरचेवर मतभेद वाढत गेल्याने हैदराबाद संस्थानामधील धार्मिक विभागाने 1919 साली देऊळ ए कवायत नावाचा कायदा-वजा तयार केला। त्यानुसार संस्थांसह पुजारी आणि मानकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या सेवा बजावाव्यात तसंच त्यांचे अधिकार आणि उत्पन्न स्पष्ट करण्यात आले असल्याचे आजही मंदिराचा कारभार देऊळे कवायत नुसारच चालवला जातो। तुळजापुरातील पुजाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची ते लेखी नोंद ठेवतात। त्यामुळे वंश परंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला आहे। साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्याचे बाळ उपयोगी ठरते। देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्तांची राहण्या खाण्याची व्यवस्था स्वतःच्याच घरी करतात, हे वेगळेपण आहे। भक्ताला लाखोने देणारी देवी स्वतः मात्र पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा स्वीकारते। गेल्या अनेक दशकापासून उपरकर हा नैवेद्य देतात। त्याप्रमाणे पवेकर, हवालदार, दिवटे, जाधव, लांडगे यासारखे अनेक सेवेकरी अखंडपणे सेवा बजावतात। तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जाती धर्मांना स्थान आहे। देवीला टोपासाठी लागणारी पानं पुरवणारे तांबोळी मुस्लिम असले तरी देवीची माळ, पोत, परडी तर पाळतातच, शिवाय घटस्थापनही करतात। देवीच्या नैवेद्यात मांसाहार तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते। याशिवाय अख्खी गावही अनेक परंपरा पाळते। त्यानुसार नवरात्रीत गादी पलंगाचा त्याग करतात, चप्पल घालत नाहीत, त्या तेलाचा घाणा गावात चालवत नाही। तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाची निगडीत असल्याने तिच्या परंपराही काही वेगळ्याच असणार। त्यानुसार देवीची हे सगळे चालेल। तर घनसांगवी जिल्हा जालना येथील तुकाराम नावाचा भक्त शेकडो वर्षापूर्वी देवीच्या दर्शनासाठी आला असता रात्रीच्या समयी त्याला भूकंप झाल्याचा दृष्टांत बघून भीतीने तो ओरडत घराबाहेर पडला। त्याच्या आवाजाने सर्वजण घराबाहेर पडल्याने अनेकांचे प्राण वाचले, परंतु याच भक्ताला रस्त्यात काही जणांनी लुटले म्हणून तो देवीला साकडे घालण्याकरिता माझे काय चुकले म्हणत ओरडत गेला। देवीला साकडे घालण्यासाठी बोंबलत जाण्याची परंपरा निर्माण झाली। त्यानुसार दत्त जयंतीला त्याचे वंशज
तुळजापुरात प्रवेश केल्यानंतर देवीच्या गाभाऱ्यापर्यंत चक्क बोंबलत जाऊन दर्शन घेतात. त्यामुळे या घराण्याला नाव पडले बोंबले. विशेष म्हणजे देवीच्या भक्तीत गढून गेलेल्या तुकारामाचा अंत तुळजापुरात व्हावा हा पण एक योगायोगच. त्यामुळे शहरात या तुका बोंबल्याची समाधी सुद्धा आहे. अशा अनेक चित्रविचित्र परंपरा तुळजापूरवासींना जपल्या आहेत. देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सवही महत्त्वाचा असतो. तर वर्षातून एकदा अश्विन अमावस्येला तुळजाभवानी परिसराची पाहणी करायला निघतो. त्याचे फिरणे हे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून हा भेंडोळी उत्सव आला आहे. भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्लीबोळातून जातात, पण भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. काळभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. ते वैराग्याचे प्रतीक समजले जाते. तर या दिवशी दशावतार मठाचे महंत आणि काळभैरवाचे पुजारी त्यांना पेहराव देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यांना जो फेटा बांधला जातो तो देवीच्या साडीचा असतो. तुळजापुरात भिंतीवर पाल कधीही चुकचुकत नाही अशी या लोकांची श्रद्धा आहे. श्री तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी. त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वांना सामावून घेते त्याप्रमाणे सगळ्यांना ती पोटातही घालून घेते. तर गुढीसोबतही आषाढी एकादशीला गोपाळकाला साजरा केला जातो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिराभोवती राष्ट्रध्वज फडकवण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाण परंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्यांचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या दरबारातील प्रथा परंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहान थोर एकच जयघोष करतात. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. खरं सांगू का, जय जगदंबा हे वाचतानाच अंगावर काटा आला होता. खरंच मन भरून गेलं की तुमच्यापर्यंत माहिती पोचवावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. आई अंबाबाईचा उदो उदो, आई जगदंबेचा उदो उदो.